क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये काय येणार आहे, काय म्हटलेलं आहे तिथे, आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स त्यांनी विचारलेला आहे, तर इथे एकच कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला दिसतोय डी नंबरचा, तो 3 नंबरचा. हा, दॅट आणि त्याच्यानंतर हा हून, हे दोघी सेंटेन्स फक्त कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे, त्याच्यामुळे डी ऑप्शन करेक्ट. त्याच्यानंतर 52 नंबरचा, द बॉय हू स्टोल द वॉच वॉच कॉप. त्या मुलाने ज्याने वॉच चोरलाय तो पकडला गेला. हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज मधला आहे, तो त्या बॉय बद्दल इन्फॉर्मेशन देतो, तो आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज मधला. पण ऍडजेक्टिव्ह क्लॉजला रिलेटिव्ह क्लॉज पण म्हणतात. जर शक्यता असली तर तो कॅन्सल होऊ शकतो, पण नाही कॅन्सल झाला तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज ही त्याचं उत्तर येणार, म्हणजे ओनली बी मध्ये 1 नंबरचं. त्याच्यानंतर रीड द फॉलोइंग सेंटेन्स विथ जंबल वर्ड्स. आता बघा, हे सेंटेन्स आपण PYQ मध्ये पण घेतलेले आहे विलियम शेक्सपियरचं. तुम्हाला आठवत असेल, मी पोझेशन शिकवताना घेतलं होतं. अपॉस्ट्रॉफी एस आणि ऑफ वाला, निर्जीव वस्तूंचं आणि सजीव वस्तूंचं पोझेशन जेव्हा आपण शिकलो तेव्हा मी घेतलं होतं. तर याच्यात त्यांनी काय केलेलं आहे, एका सेंटेन्सचे पार्ट्स केलेले, ते पार्ट्स तुम्हाला एकत्रित करून त्याचं एक मिनिंगफुल असं सेंटेन्स बनवायचं आहे. तर ते काय म्हणतात, आर रीड ऑल ओव्हर शेक्सपियर्स द वर्ल्ड द प्लेज ऑफ. त्याचं काय आहे, इथे एकच सेंटेन्स फक्त होते, द प्लेज ऑफ शेक्सपियर्स आर रीड ऑल ओव्हर द वर्ल्ड. आता इथे काय केलेलं आहे त्यांनी, आता या पार्ट्सनुसार हे एकच सेंटेन्स होतंय डी मध्ये पार्ट्सनुसार. पण जर आपण मागे गेलो, आपण शिकलो तो काय, पोझेशन दाखवताना सजीव वस्तूचं पोझेशन दाखवताना अपॉस्ट्रॉफी एस वापरावा लागतो आणि निर्जीव वस्तूचं पोझेशन दाखवताना आपण ऑफ वापरतो. इथे काय म्हटलेलं आहे, द प्लेस ऑफ शेक्सपियर्स. आता त्यांनी हा जो प्रश्न आहे ना, त्यांनी फॉरेस्ट 2018 ला त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे, फॉरेस्ट 2018 ला, द एसेज ऑफ काय म्हटले त्यांनी, द एसेज ऑफ बर्टन रसल्स आर नॉट पॉप्युलर ऑल ओव्हर द वर्ल्ड. असा प्रश्न आहे. तर एसेज ऑफला त्यांनी चुकीचं दिलेलं आहे, एसेज ऑफला त्यांनी चुकीचं दिलेलं आहे, आणि जो विलियम शेक्सपियर्स प्ले आहे तो त्यांनी राईट दिलेला आयोगानेच, म्हणून कारण ते पंक्च्युएशनचं होतं त्याच्यामुळे त्यांनी तो राईट दिलेला आहे. आता इथे त्यांनी आपल्याला ऑलरेडी जे पार्ट्स मध्ये दिलेले आपल्याला फक्त तो करेक्ट करायचा, आणि या पार्ट्सनुसार एकच सेंटेन्स आपल्याला करेक्ट दिसतोय, तर तो आहे सी मध्ये. त्याच्यानंतर यू मे डू इट व्हेन यू प्लीज. द कॉम्प्लेक्स सेंटेन्स अबव इज. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा सिंपल सेंटेन्स करायचं आहे, कन्वर्टेड इनटू सिंपल सेंटेन्स. यू मे डू इट ॲट युअर प्लेजर. हा ॲट आपण काय वापरतो, जो मोस्ट ऑफ आपण टाइम दाखवण्यासाठी ॲट वापरतो, ॲट 2 o'clock, ॲट 3 o'clock, त्याच्यावर तो ॲट येणार नाही. यू मे डू इट ॲज पर युअर प्लेजर. यू मे डू इट ॲज पर युअर प्लेजर. आता हे तुला जेव्हा वाटेल तेव्हा, तुला जेव्हा वाटेल तसं कर, तुला जेव्हा वाटेल तेव्हा कर, तुझ्या म्हणण्यानुसार. त्याच्यामुळे बी याचं उत्तर येणार. बी कुठे बी 4. काय म्हणतोय, मेन वुड लुक ऑट इफ दे हॅड 3 legs. जर माणसाला 3 पाय असतं तो विचित्र दिसला असता. आता ही हायपोथेटिकल कंडिशन आहे, असं होऊ शकत नाही. तर ऑलरेडी हायपोथेटिकल कंडिशन मध्ये येणार की आहे सी दिसतं आपल्याला, याच्यात काहीच विचारत नसेल तर काय. तर हा जो त्यांनी पेसेज दिलेला आहे, हा पेसेज आपण एखाद्या रीडिंग कॉम्प्रिहेन्शनच्या लेक्चरला बघू. त्याच्या मी तुम्हाला फक्त आन्सर सांगून देते, जो एज्युकेशन सिस्टमवर हा पेसेज त्यांनी दिलेला आहे. एज्युकेशन सिस्टममध्ये काय काय बदल करायला पाहिजे किंवा काय काय कंडिशन आहेत त्या त्यांनी दाखवलेल्या आहेत, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आता मी तुम्हाला फक्त त्याच्या आन्सर सांगून देतो.
56 नंबर. त्याचे सिक्स नंबरचा 4 आन्सर. त्याच्यानंतर the multi-dimensional intelligence of person, for instance a student is very essential because तर त्याच्यामध्ये त्यांनी 57 नंबरचा ओनली ए 3 नंबरचा ऑप्शन. त्याच्यानंतर 58चं ओनली बी ए 3 नंबर. नाइन नंबर ओनली सी 4 नंबर. त्याच्यानंतर 60 60चं ओनली सी. त्यांनी काय म्हटलेलं सिनॉनिम्स विचारलेला आहे मलाइसचा. मलाइस म्हणजे वेळ किंवा द्वेष. हा अफेक्शन म्हणजे प्रेम. त्याच्यानंतर लव म्हणजे डिवोशन म्हणजे पण एकच अर्थ होतो. तर ॲनिमोसिटी म्हणजे वैर. त्याच्यानंतर हे अफेक्शन लव डिवोशन हे सगळे त्याला सिनॉनिम्स म्हणून. त्याच्यानंतर 62 नंबरचा इडियम आहे रेड टॅपिझम. रेड टॅप करेक्टली मीन्स रेड टॅपिझम म्हणजे काय पुढे ढकलणे, वारंवार पुढे ढकलणे. एखाद्या गोष्टीचा राईट असतो पण तरी सुद्धा आपण पोस्टपोन करतो. जसं की आपण म्हणतो की गव्हर्नमेंटचे कामं असतात ते पुन्हा पुन्हा पोस्टपोन होतात. मग रेड टॅप म्हणजे काय पोस्टपोन करणे. मग डार्क कलर टॅप अजिबात नाही. द सेम रिप्लाय गिव्हन बाय ऑफिसर्स टू मेनी इन्क्वायरिंग पर्सन्स अजिबात नाही. ऑल ओव्हर यूज ऑफ रूल्स. आता हे येणार म्हणजे आपल्याकडे राईट आहे पण आपण त्याचा ओव्हर यूज करतोय. मग हे येणार आहे ओव्हर यूज ऑफ रूल्स फॉर्मॅलिटीज इन ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे काय ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जे वारंवार त्याच्याकडे राईट्स असतात पण तरी सुद्धा पोस्टपोन केल्या जातात गोष्टी. तर मग ते येणार आहे सी नंबर ओनली 3 ओनली सी. The word which replace the phrase one who hates woman. आता जो असा व्यक्ती असा शब्द याच्यात तुम्हाला शोधायचा आहे जो स्त्रीचा हेटर आहे, जो स्त्रियांना हेट करतो असा. मग मिसोगॅमिस्ट म्हणजे जो लग्नालाच हेट करतो, म्हणजे ज्याला लग्न करणं आवडत नाही असा जो लग्नाचा हेट करतो मिसोगॅमिस्ट. मिसोगायनिस्ट आता हा आहे स्त्रीचा हेटर व वुमन्स हेटर. मिसोगायनिस्ट आणि मिसॅन्थ्रोप म्हणजे काय की जो मानव जातीचाच हेटर आहे. मिसॅन्थ्रोप जो मानव जातीचाच हेटर आहे. आणि हा जो आहे मोनोगॅमिस्ट म्हणजे जो एक पत्नीत्व स्वीकारणारा, एकच स्त्री आणि एक पत्नीत्व स्वीकारणारा, एकच लग्न स्वीकारणारा जो असतो तो मोनोगॅमिस्टमध्ये. मग त्याचं उत्तर काय आहे आपलं बी ओनली बी.
2 नंबर नाही 3 नंबर दिलेला आहे. आयडेंटिफाय द सेंटेन्स विच द इडियम अ व्हाईट एलिफंट. व्हाईट एलिफंट म्हणजे काय? एक अशी गोष्ट जी खर्च खूप जास्त आहे तिचा पण तिचा उपयोग खूप कमी आहे. म्हणजे आपण एखादी वस्तू घेऊन ठेवलेली जिचा फक्त खर्चच वाढते तिचा उपयोग काहीच नाही आपल्यासाठी, मग ती आपल्यासाठी व्हाईट एलिफंट असते. मग त्याला मॅच होणारा सेंटेन्स आपल्याला याच्यातून ओळखायचं आहे. ही वॉट अ व्हाईट एलिफंट हे नसणार आणि व्हाईट एलिफंट अजिबात नाही. द गव्हर्नमेंट्स प्लॅन टू बिल्ड अ न्यू डॅम हॅज बीन क्रिटिसाइज अ व्हाईट एलिफंट. आता गव्हर्नमेंट जो नवीन डॅम उभा केला, नवीन धरण मारले गव्हर्नमेंटने, त्याला क्रिटिसाइज होता येतो की तो एक व्हाईट एलिफंट आहे. हा हे होऊ शकतं की जर त्या डॅमने कोणाला लोकांना फायदाच होत नसेल तर तो व्हाईट एलिफंट असू शकतो. बी असेल त्याचं उत्तर. त्याच्यानंतर अ जर्नी बाय एअर इज अ व्हाईट एलिफंट फॉर द ऑर्डिनरी. फॉर द ऑर्डिनरी म्हणजे सामान्य लोकांसाठी विमानाने प्रवास करणं हे ऑर्डिनरी हे व्हाईट एलिफंट आहे. कारण सामान्य लोकांना आपल्याला ट्रेन आहे ना किंवा बस आहे, विमानानेच जायला पाहिजे असं काही नाही. मग विमानाने प्रवास करणे हे सामान्य लोकांसाठी व्हाईट एलिफंट आहे. मग ही उत्तर असू शकतं त्याचं. सी, बी आणि सी आहे का? 2 नंबरचा ऑप्शन. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाईन फ्रेज in the given sentence. Even after 3 meetings, the negotiations are at a standstill. A standstill म्हणजे काय? जैसे थे, म्हणजे जिथल्या तिथेच आहे अजून, याच्यामध्ये काहीच प्रोग्रेस नाही. दर खाली उतरत दर वरती जाते, याच्यामध्ये कुठली प्रोग्रेस नाही आहे. स्टँडस्टिल. मग आता फायनलाइज आहे का त्याचं उत्तर? फायनलाइज म्हणजे झालं त्याचं काम, तो अंतिम मुद्द्यापर्यंत पोहोचणार ते नसेल. अनेबल टू गो ऑन म्हणजे पुढे जायला असमर्थ. अनेबल टू गो ऑन. मग बी असं आहे, बी याचे उत्तर असेल. अप टू मार्क बी त्याला सिनॉनिम्स आहे. टू द पॉईंट ते पण सिनॉनिम्स आहे. मग ओनली बी 3 नंबरचं उत्तर असेल त्याचं. द डिसिजन हॅज बफेड द कास्ट अँड क्रू ऑफ द फिल्म. काय म्हणलेलं त्यांनी इथे? या बफेलला ऑपोजिट वर्ड विचारलेले. ऑपोजिट बघा, बफेल म्हणजे काय? गोंधळात टाकणार. गोंधळात टाकणार. आता हा कन्फ्यूज आहे, हा त्याला सिनॉनिम्स आहे. गोंधळात टाकणार. त्याच्यानंतर हा स्टंट, हा बी सिनॉनिम्स आहे. एकदम आश्चर्यचकित होणे म्हणजेच गोंधळ. त्याच्यानंतर हा क्लिअर, हा आहे. क्लिअर म्हणजे काय? झाला, आपल्या डोळ्यावरची पट्टी होती ती निघाली म्हणजे हा आपल्याला कळालेलं आहे. क्लिअर हे त्याचं उत्तर असेल. इनलाइटन हा नसेल, कारण इनलाइटन म्हणजे काय? अज्ञानातून ज्ञानात येणे, म्हणजे वाल्या होयचा वाल्य कृषी होणे, अज्ञानातून ज्ञानात येणे. मग तो इनलाइट तो पण नसेल त्याला, मग क्लिअर तो असणार आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे? देअर वॉज अ मोबाईल ऑन द टेबल सो आय पिक इट अप अँड सेड डॅश मोबाईल इज दिस. आता इथं मोबाईलवर एक टेबलवर एक मोबाईल पडलेला होता. मी तो उचलला आणि विचारला की कोणाचा आहे? कोणाचा आहे त्याच्यासाठी कोणता वर्ड यूज करणार आहेत आपण? हुज. हुम येणार नाही, हू येणार नाही, वेन येणार. हुज म्हणजे कोणाचा मोबाईल आहे? हुज. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द कोहेसिव्ह डिव्हाइस. कोहेसिव्ह डिव्हाइस म्हणजे काय? कनेक्टर असतो त्यावर सेंटेन्समधला. तो कनेक्टर आपल्याला ओळखायचा आहे. आता बऱ्याच सेंटेन्समध्ये कनेक्टर असतात. कशा? हाऊ एव्हर असतो, त्याच्यानंतर मोर एव्हर असतो, त्याच्यानंतर अँड या प्रकारचे जे कनेक्टर असतात त्यांना कोहेसिव्ह डिव्हाइस म्हणतात. आता ह्या वर्डमधला, ह्या सेंटेन्समधला जो कनेक्टर आहे हाऊ एव्हर, तो या कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो? तो कॉन्ट्रास्ट आहे, कन्सेशन आहे, ॲडिशन आहे का ट्रान्झिशन आहे? आता कॉन्ट्रास्ट नसणार आहे तो, कारण कॉन्ट्रास्टमध्ये विरोधाभास असतो दर्शवलेला असतो. विरोधाभास म्हणजे काय? की त्याने अभ्यासच नाही केला तरी तो पास झाला. डायरेक्ट विरोधाभास असतो दोघी कंडिशनमध्ये. त्याने अभ्यास नाही केला तरी तो पास झाला. आता इथे काय म्हटलेलं आहे? ही हॅज बीन इन ऑफिस ओनली अ फ्यू मंथ्स. ही हॅज हाऊ एव्हर ही अचीव मोर दॅन एनी ऑफ हिज प्रेडेसेसर्स. म्हणजे तो काहीच दिवस होता, काहीच मंथ होता तो त्या ऑफिसमध्ये, तरी त्यांनी बाकीच्यांपेक्षा चांगली अचिव्हमेंट केली. म्हणजे याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्ट दिसते ना, इथे पॉझिटिव्ह दिसते. मग ही कन्सेशनमध्ये, कन्सेशनमध्ये काहीतरी आपल्याला पॉझिटिव्ह दिसतं, काहीतरी पॉझिटिव्ह असतं. ॲडिशन म्हणजे त्याच्यामध्ये मोर एव्हर अँड या प्रकारचे वर्ड येते. ट्रान्झिशन म्हणजे डायरेक्ट पूर्ण वाक्याचा कॉन्ट्रॅक्ट चेंज होतो, वाक्याचं पूर्ण कंटेंट चेंज होतं.
ट्रान्झॅक्शन मध्ये. मग काय येणार आहे? कन्सेशन. ओनली बी, सेकंड नंबरचा. आता इनडायरेक्ट नरेशन ओळखायचे आपल्याला याच्यात. हे डायरेक्ट नरेशन आपल्याला याच्यात इनडायरेक्ट नरेशन ओळखायचे. ते काय म्हणते? वेअर डू यू वॉन्ट टू गो नाव, ही सेड टू मी. आता डू म्हटलेलं इथे खाली आपल्याला डीड शोधायचं आहे, म्हणजे सिंपल पास्ट बघायचं आहे आपल्याला खाली. त्याने आपल्याला विचारलंय की त्याने मला विचारलं की तुला कुठे जायचं. मग ते काय येणार आहे? ही आस्क्ड मी वेअर आय वॉन्टेड टू गो देन. ह्या नावचं झालं देन. त्यांनी मला विचारलं की मला आता पुढे कुठे जायचंय, मला नंतर कुठे जायचंय. बी. त्याच्यानंतर ही क्वेश्चन मी. आता आस्क मी काय आणि क्वेश्चन मी काय एकच येणार आहे. त्याने मला प्रश्न केला, त्याने मला विचारलं, एकच आहे. त्याने मला प्रश्न केला अबाउट वेअर आय वॉन्टेड टू गो देन, म्हणजे त्याचं उत्तर काय येणार आहे? बी आणि डी, 2 नंबरचा ऑप्शन. आता हा वेदर येणार नाही. वेदर येस नो टाइप ऑफच्या क्वेश्चन मध्ये असतो. येस नो टाइपच्या क्वेश्चन मध्ये असतो तो वेदर, त्याच्यामुळे तो येणार आहे. सुपरलेटिव्ह डिग्री विचारलेली आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये चेंज. तर इथे एकच आहे. काय असतं फक्त इथे काय म्हटलेलं? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. या बेटरचं फक्त बेस्ट होणार आहे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये. जे बेटर आहे त्या बेटरचं फक्त बेस्ट होणार आहे, जे आपल्याला एकाच ठिकाणी दिसतंय. प्रिव्हेन्शन इज द बेस्ट क्युअर. सी नंबर, 3 नंबरचा आन्सर. What is the meaning of the phrase to grease the palm? Grease the palm म्हणजे काय? एखाद्याला लाच देणे, आमिष दाखवणे. मग ते टू ब्राईड. सी नंबर, 3 नंबरचा आन्सर आहे. त्याच्यानंतर क्लाइंब डाऊनचा अर्थ त्याने आपल्याला विचारलेला आहे. क्लाइंब डाऊन म्हणजे काय? खाली घसरणे. म्हणजे जी पोझिशन आहे आपली त्या पोझिशन पासून आपल्याला रिव्हर्स येणे, क्लाइंब डाऊन. मग इथे एकच ठिकाणी आपल्याला दिसतंय. इथे पुढे दिसतंय अ रिट्रीट फ्रॉम अ प्रिव्हियस पोझिशन अँड ऍक्ट ऑफ ऍडमिटिंग दॅट यू वेअर रॉंग. हे येणार नाही तुम्हाला. अँड ऍक्ट ऑफ ऍडमिटिंग म्हणजे तुम्ही ऍडमिट करताय का की तुम्ही चुकीचं, हे येणार नाही. त्याच्यानंतर अ स्टडी अप्रोच टू बोथ, हे येणार नाही. रिफ्युजल टू कॉम्प्रोमाइज नाही. अ रिट्रेट फ्रॉम अ प्रिव्हियस पोझिशन म्हणजे आधीच्या पोझिशनपासून खाली घसरणे, 1 नंबरचा ऑप्शन. Identify the correct sentence or sentence using the phrase the salt of the earth. तर the salt of the earth म्हणजे काय असतं? एखादा प्रेमळ व्यक्ती किंवा दयाळू व्यक्ती, म्हणजे जो नसला तर आपल्याला लगेच त्याची गरज भासते असा व्यक्ती. सॉल्ट ऑफ द असा व्यक्ती किंवा गोष्ट अशी जी सॉल्ट ऑफ द अर्थ असू शकते. आता काय म्हटलेलं? आता या पहिल्या शब्दावरून कळते आपल्याला द ॲरोगंट हे असू शकतं. ॲरोगंट, एक ॲरोगंट बिझनेसमॅन सॉल्ट ऑफ द नाही असू शकत. द जेंटल टीचर हू टूक एक्स्ट्रा टाइम टू हेल्प द स्ट्रगलिंग स्टुडंट्स. हा असू शकतो. वॉज द सॉल्ट ऑफ द अर्थ. असा टीचर जो स्ट्रगल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काम करतोय, एक्स्ट्रा टाइम देतोय, असा व्यक्ती सॉल्ट ऑफ द अर्थ असू शकतो. त्याच्यानंतर द फायर फायटर हू रिस्क हिज लाईफ टू सेव्ह अदर्स वॉज द सॉल्ट ऑफ द अर्थ. आता हे फायर फायटर जे आहे दुसऱ्यांची लाईफ वाचवण्यासाठी स्वतःची लाईफ धोक्यात टाकतात, हेही सॉल्ट ऑफ द अर्थ असू शकतात. त्याचं उत्तर आहे बी आणि सी, 3 नंबरचे. Which of the following sentence indicate the subjective mood? त्याच्यातला subjective mood तुम्हाला ओळखायचा. Come what may, we will go ahead. Come what may, we will go ahead. काही होऊ दे, आपण जाऊच. बी नंबर. त्याच्यातला subjective mood तुम्हाला ओळखायचा आहे, तो आहे बी. काही हो पण आपण जाऊच. त्याच्यानंतर
It is necessary for every member to inform himself of this rule. B आणि C. 2 नंबरचा आन्सर असेल. आता आपल्या इंग्लिशच्या लेक्चरला जे टॉपिक चालू आहे पुढचा जो टॉपिक चालू होणार आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, त्याचा क्वेश्चन जो पुढे मी तुम्हाला घेईलच. आता हा इच विचारलेला त्यांनी व्हॉट काइंड ऑफ प्रोनाउन इच इज इन द फॉलोइंग सेंटेन्स, तो असतो डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. सी ओनली. 2 नंबर. विथ सफिक्स टू द वर्ड डेव्हलप. आता या डेव्हलपसाठी सफिक्स त्यांनी विचारलेलं सफिक्स तुम्हाला माहिती जे नंतर प्रत्यय लागतात ते सफिक्स असतात. आता काय म्हटलेलं इथे द डेव्हलप डॅश ऑफ द न्यू टेक्नॉलॉजी हॅज सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट. आता डेव्हलपमेंट असू शकतो, सब्जेक्टला नावच येणार. आता हा डेव्हलपमेंट हा नाव आहे ना, तो सब्जेक्टला येणार आहे. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट एकच असू शकणार आहे. तर सब्जेक्ट ठिकाणी तर ॲडजेक्टिव्ह तर काय येणार नाही, वर्ब काय येणार नाही. त्याच्यामुळे सी नंबरचा. 2 नंबर. Which of the following words are opposite in meaning to related? आता रिलेटेड म्हणजे काय की असा व्यक्ती जो निरुत्साही असतो, म्हणजे अनिच्छुक असणारा व्यक्ती, तर त्याचं उत्तर असणार आहे इंथुझियास्टिक. जो नेहमी प्रोत्साहित असतो, नेहमी उत्साहित असतो, इंथुझियास्टिक. आता कीन पण त्याचं उत्तर येणार. कीन म्हणजे काय शार्प, एकदम हजर जबाबी असं म्हणतो त्याला, एकदम चालाक. मग सी आणि डी हे उत्तर येणार आहे त्याचं. सी आणि डी. 3 नंबर. Complete the sentence by choosing the correct option given below the sentence. Our schools arrivals easily. त्यांना काय म्हणायचंय, आमची स्कूल त्यांच्या प्रतिस्पर्धींना, आमच्या स्कूलने त्यांच्या प्रतिस्पर्धींना आसानीने हरवलं. आता हा जो बीट आहे, बीट म्हणजे काय हरवणे, हा बिटू आहे. हा बीट जो आहे तो बाईटचा बिटू आहे. बाईट म्हणजे काय, चावा घेणे, किंवा आपण जो म्हणतो एक घास आपण खातो त्या बाईटला बाईट म्हणतो आपण, हा तो बाईट आहे. आणि हा जो बाईट आहे तो बीटरूटचा आहे, जे आपण भाजीसाठी वापरतो तो बीटरूट आहे. हा जो बेट आहे तो बेट म्हणजे आपण जो चॅलेंज लावतो, पॉईंट्स लावतो तो बेट. मग काय येणार हा बीट म्हणजे काय, आमच्या स्कूलने त्यांच्या प्रतिस्पर्धींना आसानीने हरवलं. बीट. 1 नंबर. ओनली 1. 3 नंबर. मी तुम्हाला सांगितलेलं आहे जास्त मध्ये जाण्याची काही गरज नाही. टू नंतर V1 येतो, टू नंतर V1 येतो जर वर्ब आला तर. हा आहे V1. आता इथे डबल एल आहे, ही स्पेलिंग चुकलेली, इथे ईडी येणार नाही, त्याच्यानंतर इथे डबल एल येणार आहे, हे चुकलेले, म्हणून एक याचा आन्सर असणार ओनली 1 नंबर. आय विश माय ब्रदर हॅड बीन हिअर. आठवतंय ते सेंटेन्स, हे PYQ घेतलेलं आहे. काश माझा भाऊ इथं राहिला असता. आय विश. आता हे पास्ट परफेक्ट मधलं सेंटेन्स आहे. जर इथे फक्त विश राहिला असता आय विश, तर मग ते सिम्पल पास्ट मधलं आलं असतं. तिथे किडी लागल्या नाही, म्हणजे तो पास्ट परफेक्ट मधला सेंटेन्स. आता इथे काय विचारलेलं आहे त्यांनी, हे कोणत्या कंडिशनमध्ये येतं. द पास्ट परफेक्ट टेन्स इन द सेंटेन्स अबाव हॅज बीन यूज टू इंडिकेट कोणती कंडिशन, कोणती सिच्युएशन हे इंडिकेट करते. आता जो सिम्पल पास्ट आहे तो अनरिअलमध्ये पण येतो, पण हायपोथेटिकल आहे तो फक्त पास्ट परफेक्टमध्ये येतो. म्हणून आपलं आन्सर असणार आहे हायपोथेटिकल कंडिशन, हायपोथेटिकल सिच्युएशन. काश माझा भाऊ इथे असता, इमॅजिनरी. आता हे बघा, हे शब्द म्हणजे बरेच
बरेचसे शब्द असे जे आहेत, बरेचसे क्वेश्चन्स हे सर्व PYQ मधून आलेले, फक्त बोटावर मोजणे इतके एवढे प्रश्न आहेत की जे नवीन टाकलेले आहेत आयोगाने, जे सर्वच तुम्हाला ते PYQ मध्ये आढळते जर तुम्ही फक्त PYQ चा अभ्यास करून गेले तर. सेल्डम, ऑलवेज, नेव्हर हे वर्ड आपण बघितले होते. हे वर्ड काय दाखवतात? वारंवार घडणाऱ्या गोष्टी दाखवतात. वारंवारता जे एका शब्द डिफाईन करतात. फ्रिक्वेन्सी, सी नंबर काय म्हटलेले, द वर्ड अंडरलाईन इन द सेंटेन्स अबाउट एक्झाम्प्लिफाय काय दाखवतात? हे टाइम दाखवतात, ड्युरेशन दाखवतात का फ्रिक्वेन्सी दाखवतात? फ्रिक्वेन्सी दाखवतात ना. पुन्हा पुन्हा घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सेल्डम मध्ये ऑलवेज, नेव्हर अशा प्रकारे दाखवतो. मग तो असणार आहे सी, ओनली सी, एक नंबर. आता हा रिसेंट टॉपिक झाला आपला बघा, पजेसिव्ह प्रोनाउन आणि पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. दिस बुक, दिस बुक, दिस इज माय बुक अँड दिस बुक इज माय. दिस इज माय बुक, दिस बुक इज माय. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जर मालकी, वस्तू, व्यक्ती, गोष्टच्या आधी हे वर्ड्स आले तर त्याला काय म्हणणार आहेत आपण? हा काय असणार आहे? पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह असणार आहे. पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह असणार आहे. आणि हा काय असणार आहे? पजेसिव्ह प्रोनाउन. मग तुम्हाला याच्यात ओळखायचं पजेसिव्ह प्रोनाउन, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, का पजेसिव्ह प्रोनाउन, पजेसिव्ह प्रोनाउन, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, पजेसिव्ह प्रोनाउन. काय असणार आहे त्याचं? पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि पजेसिव्ह प्रोनाउन. हा पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, हा पजेसिव्ह प्रोनाउन. सी नंबर, ओनली 2. मूव करायची राहिली तर त्याच्यामध्ये एक क्वेश्चन राहील. सिलेक्ट द क्लॉजेस सिनॉनिम ऑफ ॲड्युलेट. ॲड्युलेटचा सिनॉनिम्स त्यांनी विचारलेला आहे. ॲड्युलेट म्हणजे काय? एखाद्याची खुशामत करणे, म्हणजे चमचागिरी करणे. जसं म्हणतो आपण, आपल्याला माहिती आहे की ती व्यक्ती चांगली आहे पण तरी तिला खुश ठेवण्यासाठी आपण ज्या प्रकारे त्याची खुशामत करतो, तर त्याच्यासाठी जो एकच सिनॉनिम्स आपल्याला दिसतोय तो आहे फ्लॅटर. फ्लॅटरिंग करणे असं म्हणतो आपण. सेंटेन्स आठवत आहे का? किती वेळा घेतलं गेलेलं आहे? द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज हॅव गॉन अप. किती वेळा रिपीट केलेलं आपण PYQमध्ये आपल्या नोट्समध्ये शिकवताना. द कॉस्ट ऑफ ऑल द नेसेसरीज हॅव गॉन अप. आता त्याच्यातला एरर काय असणार आहे? काय असणार आहे? किती वेळा घेतला हा सेंटेन्स आपण? द कॉस्ट, वाक्याचा सब्जेक्ट काय? द कॉस्ट. जर वाक्याचा सब्जेक्ट सिंग्युलर आहे तर वर्ब काय असणार आहे? सिंग्युलर असणार आहे ना. इथं हॅज पाहिजे. मग ओनली सी, 4 नंबर त्याचा एरर. द कॉस्ट, कॉस्ट हा सिंग्युलर आहे, सब्जेक्ट सिंग्युलर आहे तर वर्ब पण काय असणार आहे? सपोर्टिंग वर्ब सिंग्युलर येणार. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ इडियम. टू कूल वन स्लीप म्हणजे काय? वेट करत राहणे.
म्हणजे गप्प बसणे एकच ठिकाणी, ठीक आहे हो येईल जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू, वेट करत राहणे. वेट करत राहण्यासाठी काय असणार आहे? टू क्लोज द चॅप्टर नाही, टू वॉक ऑन द हिल्स अजिबात नाही, टू रिमेन इन कम्फर्टेबल पोझिशन नाही, टू वेट और बी केप्ट वेटिंग, वाट बघणे आणि वाटच बघत राहणे 4 नंबर. त्याच्यानंतर द पेशंट हॅज टर्न द कॉर्नर, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम. टर्न द कॉर्नर, टर्न द कॉर्नर म्हणजे काय? वाईट वेळेतून बाहेर निघणे, वाईट वेळेतून बाहेर पडणे. तर त्याचं काय असणार आहे? पास द क्रिटिकल पॉईंट म्हणजे वाईट वेळेतून बाहेर निघणे. 3 नंबर. ईश्वर काय झालं? आता विद्या अंतरप्रणर हा तुम्ही आता जी बॉम्बे हायकोर्टाची एक्झाम दिली तिच्यामध्ये आलेला आहे. बॉम्बे हायकोर्टाची कोणी दिली? सूरजने दिली ना, सूरज विद्या वगैरे दिली. अंतरप्रणर परत करेक्ट स्पेल्डमध्ये आलेला आहे. करेक्ट स्पेल्ड इथे पण तो करेक्ट स्पेल्डसाठीच विचारला होता, इथे पण तो त्याच्यासाठीच विचारला गेलेला आहे करेक्ट स्पेल्ड. मग आता त्याचं 1 नंबरचं आहे कमिटमेंट, अंतरप्रणर, गॅरंटी आणि सुपरवायझर 1 नंबरचं आन्सर आहे त्याचं. त्याच्यानंतर आता हे जे एक्झाम्पल्स आहेत ते कशामध्ये येत आहेत ते बघायचं आपल्याला. होमोनिम्स, सिनोनिम्स, पॉलिसेमी आणि होमोग्राफ्स. होमोग्राफ्स मध्ये येणार आहेत ते दोघी, कारण होमोग्राफ्स म्हणजे काय? एका शब्दाचे अनेक अर्थ आणि अनेक उच्चार ते येतात होमोग्राफ्समध्ये. पण त्याचं उत्तर असणार आहे डी, ओनली 2. एका शब्दाचे अनेक अर्थ. ही लीड म्हणजे मेटल, जे सीसे आपण म्हणतो, तो पेन्सिल ती लीड पेन्सिल असायची बघा पहिले, आणि हा लीड, हा आहे लीड आणि हा आहे लेड. हा लीड आणि हा आहे लेड. एका शब्दाचे अनेक अर्थ आणि उच्चार पण वेगळे होतात, ते येतात होमोग्राफ्समध्ये. आता टू थ्राईव्हचा करेक्ट मिनिंग आपल्याला ओळखायचा आहे ह्या सेंटेन्स मधला. टू थ्राईव्ह. आता थ्राईव्ह म्हणजे काय? की भरभराट होणे आणि विकास होणे. टू थ्राईव्हचा अर्थ आहे विकास होणे किंवा भरभराट होणे. पण त्याचा आता आपल्याला शब्दशास्त्र न घेता त्याचा वाक्यामध्ये आपल्याला जो आहे तो अर्थ घ्यायचा आहे वाक्यामध्ये. द प्लांट्स ग्रोविंग इन डेझर्ट कॅन थ्राईव्ह विदाउट वॉटर. असं डेझर्टमध्ये वाळवंटामध्ये पाण्याची कमतरता असताना सुद्धा वाळवंटामध्ये काही प्लांट्स आहेत, काही झाडं आहेत जे वाळवंटामध्ये सुद्धा वाढतात. मग काय येणार आहे? पेरिश म्हणजे नाश होणे हा येणार आहे. सर्वाइव्ह इन बी नंबर. डाय पण येणार नाही, डिस्कम पण येणार. सर्वाइव्ह बी नंबर, ओनली 2. स्पेल्ड वर्ड ओळखायचा आहे आपल्याला. आता विशेष बरोबर आहे, विशेष बरोबर आहे, कन्साइन्स बी बरोबर आहे. पॅनिकी हा चुकलेला आहे. हा काय पाहिजे? पॅनिक होणे, घाबरणे हा असतो तो CKY पाहिजे होता, तो चुकलेला आहे. त्याच्यानंतर बाकीचे सर्व वर्ड जे आहेत ते बरोबर आहे. एकच येतो 3 नंबरचा तो चुकलेला आहे. पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला ओळखायचं आहे. पॅसिव्ह व्हॉइस तर हे इझिली तुम्ही सोडवू शकता. जे पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे व्हॉइसचं सेंटेन्स अक्षरशः तुम्ही कंटाळून गेले तेवढ्या वेळा आपण पॅसिव्ह व्हॉइसचा पार्ट जो आहे तो शिकवलेला आहे. काय म्हटलेलं? पीपल हॅव सीन होल्स इन द स्ट्रीट. आता फक्त हॅवचं काय करायचं आपल्याला? हॅव बीन. पीपल हॅव सीन, पीपल हॅव बीन सीन. कुठे गेला? पीपल हॅव सीन. त्याच्यानंतर पॅसिव्ह व्हॉइस करायचं ना आपण. कुठे गेला? होल्स हॅव बीन सीन इन द स्ट्रीट बाय पीपल. 3 नंबर. आयडेंटिफाय द कंपाऊंड सेंटेन्स. तर त्यांनी इथे आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स विचारलेला.
द चाइल्ड इज स्लीपिंग. आता इथे एकच मेन वर्ब दिलेला आहे, सिंपल सेंटेन्स हे येणार आहे. ही वॉज टायर्ड सो ही वेंट टू बेड अर्ली. आता इथे हे ही वॉज टायर्ड सो ही वेंट टू बेड अर्ली. तो थकलेला होता म्हणून तो लवकर झोपायला गेला. 2 नंबरचा. त्याच्यानंतर युबिक्युटसचा मिनिंग त्यांनी विचारलेला आहे. द युबिक्युटस नेचर. द युबिक्युटस नेचर म्हणजे काय? सर्वव्यापी असतात, जो सर्वत्र आढळणार. तर त्याचा मिनिंग तुम्हाला इथे या 4 ऑप्शन्सपैकी कशामध्ये तुम्हाला आढळतो? प्रेझेंट इन ओनली स्पेसिफिक रिजन अजिबात नाही, ओनली स्पेसिफिक रिजनमध्ये नाही येणार. बिंग प्रेझेंट एव्हरीवेअर. त्याच्यानंतर हा बी येणार नाही आणि ग्रॅज्युअली काय म्हटले तिथे ग्रॅज्युअली डॅमिनिशिंग अजिबात नाही. त्याचं एकच उत्तर असणार आहे 3 नंबरचं. पॉलिसेमीचं एक्झाम्पल त्यांनी विचारलेलं आहे. पॉलिसेमी म्हणजे असे शब्द की जे एकच शब्द असतो पण त्याचे मिनिंग वेगवेगळे असतात. म्हणजे हा जो बँक आहे त्यांनी इथे दिलेला बघा, त्यांनी देऊन पण टाकलेला आहे त्यांनी आपल्यावर, म्हणजे उपकार केलेले त्यांनी. काय म्हणते बँक. आता हा बँक म्हणजे काय? जे आपली फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असते त्याच्यामध्ये आपण आपले काम असतात ती बँक. आणि दुसरी काय? रिव्हर, नदीचे जे काठ असतात त्यांना पण आपण बँक म्हणतो. हा एकच वर्ड आहे तिथे. आता हे 2 वेगवेगळे वर्ड आहेत, त्याचे मिनिंग पण वेगळेच असतात म्हणून एकच आहे तिथे. बी कुठे ओनली बी 1 नंबर. आता डिसइन्फेक्टला यांच्यापैकी कोणता सफिक्स लागणार आहे? डिसइन्फेक्टंट म्हणतो आपण. डिसइन्फेक्टंट म्हणजे काय? जंतुनाशक. मग एकच येणार आहे डी नंबर, जंतुनाशक. डी नंबर. 2 नंबर ओनली बी. त्याच्यामधले जे करेक्ट यूज प्रेपोजिशन आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. प्रेपोजिशन जो ही इन्स्टीड ऑन, इन्स्टीड नंतर ऑन येतो, इन्स्टीड नंतर ऑन येतो, त्याच्यानंतर जेरंड येतो. त्याच्यामुळे फक्त सी नंबर जो आहे तो आपला करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. एकदम सोपं. पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स एकच आहे याच्यामध्ये. हॅड बीन वर्किंग 4 नंबर. I had been working at the office for 5 years when I got the promotion. 4 number. Identify the meaning of preposition underline the sentence. आता याच्यात तुम्हाला फॉर द समर हे जे सेंटेन्स आहे याच्यामध्ये तुम्हाला मॅच होणारा वर्ड तुम्हाला ओळखायचा आहे. फॉर द समर. फॉर द समर म्हणजे काय? आपण बघा, आपण टाइम काउंट करतो, ड्युरेशन काउंट करतो. सिन्स आणि फोर मी तुम्हाला शिकवलं होतं. सिन्स केव्हा वापरतो? जिथे सुरुवात दाखवली असेल. आणि फोर केव्हा वापरतो? जेव्हा तिथे टाइम दाखवलेला असेल. 4 10 days, 4 20 days अशा प्रकारे आपण म्हणतो. 4 2 months जिथे काउंट केलेलं असेल तिथे. आता इथे काय म्हटलेलं आहे? फॉर द समर. फॉर द समर म्हणजे काय? पूर्ण उन्हाळा. पूर्ण उन्हाळा आला त्याच्यामध्ये. समर म्हणजे पूर्ण उन्हाळा आला त्याच्यामध्ये. मग त्याचं उत्तर ऑल थ्रो. समटाइम्स येणार. त्याच्यानंतर काय त्याचं उत्तर ओनली बी 1 नंबर. Identify the type of mood expressed in the sentence. The inspector inspected the school. साधं वाक्य आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट म्हणून काय येणार ते? इंडिकेटिव्ह मूड येतं. सी नंबर. 2 नंबरचा ऑप्शन. Choose the correct punctuated sentence from the following. करेक्टली पंक्च्युएटेड ओळखायचं आपल्याला. तुम्ही पहिले मराठीमध्ये जर तुम्ही शिकला असाल
तर तुम्हाला माहिती असेल जे आपण जेव्हा एखाद्याला म्हणतो की तो असं म्हणालाय, ते तो जो म्हणालाय ना ते सेंटेन्स जसंच्या तसं जेव्हा आपण म्हणतो ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये म्हणतो. जसं आपण जर म्हणणार आपण हरिश्चंद्रगडावर गेलो तो अर्ध्यामध्ये चढून आर्या बोलली तुम्ही पोहोचली गाईज, मी ते सेंटेन्स तसंच्या तसं जेव्हा म्हणेल तेव्हा मी डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये म्हणेल आर्या अशी म्हणाली मी पोहोचली गाईज, तर ते आपण डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये म्हणतो. मग ते काय येणार आहे एकच प्ले वेल डबल इन्व्हर्टेड कॉमा. प्ले वेल द कॅप्टन सेड टू द प्लेयर्स अँड शूट अ गोल. कॅप्टन त्याच्या प्लेयर्सला बोलला चांगलं खेळा, मग ते आपण डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं. अशा प्रकारे क्वेश्चन पेपर होत जातो की अगदी सोपा होता. जर एखाद्याने फक्त PYQ वर भर दिलेली असेल